हृदय हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे अतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबियांकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कठोर कारवाई करणार। बाळ सुखरूप राहिलं पाहिजे असं पिंपरी पोलीस आयुक्तांना सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त। चौकशीसाठी एसआयटी नेमणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मोदीजी पोकळ भाषण देणं बंद करा। दहशतवादाबाबत पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला? तुमचं रक्त फक्त कॅमेरा समोरच का उसळतं? राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट। एनआय आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या। एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7,550 रुपये हमी भावाने तुरीची खरेदी सुरू। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार। महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। मच्छीमारांनी 4 दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, हवामान खात्याचा इशारा।